कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं, मग काय नवऱ्याला पण विसरली? काय तुझं काय काम आहे? चालतं हो, चाल। सासूबाई शांत राहा। अहो बायकोशी बोलतोय ना। तू का आलायस इथे? तुला न्यायला। अरे हा, तुला सांगायचंच राहून गेलं। आई बाबांचा खूप दिवस झाले फोन येतोय। ते म्हणतात माझी सून कुठे आहे, किती दिवस झाले तिच्याशी बोललो नाही। तू मला सोडून गेलीस का? पण त्यांना तुझी काळजी आहे। तू माझ्याशी काय वागलायस हे तू सांगितलंयस का त्यांना? आपल्या डिवोर्सची प्रोसेस चालू आहे आणि मी त्यांच्यासाठी सून असणारच आहे रे। तुला तुझी पाप लपवायची आहेत ना, म्हणूनच तर जायचंय आपल्याला तिकडे। हे कसं आहे, सगळं डिवोर्स वगैरे ना, हे मुंबईच्या गोष्टी आहेत। गावाकडची लोक त्याला नाही मानत। त्यांच्यासाठी लग्न म्हणजे वर्षांनी बांधलेली गाठ। म्हणून म्हटलं आठवडाभर गावाकडे जाऊ, त्यांची सेवा कर। चल, तुलाही जरा चेंज। चल। मी का करू हे सगळं? मी तुझ्या बरोबर येणार नाही। मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही। तुझ्या आई वडिलांना काय सांगायचं ना, ते तुझं तू बघ। तू जा इथून। कशी येत नाही तेच बघतो ना। तू असा नाही ऐकणार ना। दादा, दादा लवकर ये। दादा। वर्षा, चहा तिथे ठेवून दे, मी येतोय। चला आता, चल। तू माझ्या पोरीला धमकावतोस? खबरदार, तिला त्रास दिला असता खबरदार। सासूबाई हो, तुम्ही असं काय करताय? तुम्हाला पटतंय का? तुमची मुलगी लग्नानंतर तुमच्याकडे घरात येऊन राहते, नवऱ्याला सोडून। ते पण तुम्ही तिची अवस्था बघताय ना, तिची दया येते ना तुम्हाला? मग माझी अवस्था बघून माझ्यावरती दया का नाही येते तुम्हाला? अहो तिला सांगा ना, सांगा तिला नवऱ्याबरोबर जा म्हणून। चल वर्षा। तुला सांगून कळत नाहीये का? मला एवढंच कळतं जेवढं मला करायचं असतं। बस झाला तर चल। ए सोड हात। हात सोड तुझा। हात पकडून 7 फेरे घेतले होतेस तू। हात सोड। हात सोड। सोड हात। दादा, दादा लवकर ये। राघवा, हैवान आलाय बघ दारात। राघवा सोड। चल। दादा, मी असं जाणार नाही ना, मी पुन्हा येणार आहे। दादा, वर्षा, पॅनिक होऊ नकोस, मी आहे ना। वर्षा, हे बघ, घाबरू नकोस, नको काळजी करूस। तू मला जे सांगितलेस अगदी तेच तुला आता त्यांना सांगायचं। बोला, मला सांगा, कधीपासून त्रास येतो तो? खूप दिवस झाले। खूप दिवस म्हणजे 5 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिने, किती? लग्नाच्या काही महिन्यानंतरच। वर्ष झालं? मग तुम्हाला एकदाही असं वाटलं की कंप्लेंट करावी? हा? वर्षा, मी म्हटलं ना तुला, तू घाबरू नकोस, सांग। मी 2 मिनिटं माझ्या बहिणीशी बोलू शकतो? बोला, आपण जरा लवकर। ये ये ये। काय झालं? कसलं टेन्शन घेतलंस तू? दादा, मला
कळत नाहीये मला नेमकं काय हवंय ते, पण चूक माझी आहे ना, मी त्याच्याशी लग्न केलं. आपण पोलीस कंप्लेंट केली तर अतुलला जेलमध्ये टाकतील का? नाही म्हणजे त्याला त्याची चूक कळावी, त्याने मला डिवोर्स देऊन मोकळं व्हावं हे नक्की वाटतंय मला. पण हे पोलीस कंप्लेंट, चौकशी हे जरा जास्त होतंय दादा. नका साहेब, नाही 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 नका साहेब, नाही नका ना साहेब, नका साहेब, साहेब नको साहेब, साहेब साहेब. मी समजू शकतो. वर्षा रिलॅक्स हो. चहा. काय चाललंय ग आनंदी? एक संपत नाही तर दुसरं सुरू होतं या घरामध्ये. तुझं आणि राघवचं निस्तरत नाही तर वर्षाचं सुरू झालंय. आता गेल्यात ना त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला. त्यांच्यासोबत काय घडलंय सगळं सांगतील त्या. हळूहळू का होईना आई, सगळं नीट होणार आहे. काळजी नका करू तुम्ही. कशी काळजी नको करू? काही नीट नाही होत असतं. जेव्हा कोर्टाची पायरी, पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते ना, तेव्हा काही नीट नसतं होत. पोरीला सवय नाही माझ्या पोलीस स्टेशनची. घाबरेल ती. अगं राघवचं ठीक आहे ना, वकील आहे तो, त्याला कामानिमित्त जावं लागतं. वर्षाला नाही ग. धांदरट आहे ग माझी पोर. घाबरेल ती त्या सगळ्या वातावरणाला. घाबरेल ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.